आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। ते हे समचरण साजिरे विठेवरी पहाभिमातिरी विठ्ठल रूप। ते हे समचरण साजिरे विठेवरी पहाभिमातिरी विठ्ठल रूप। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। पुराणासी वाढ श्रुती नेनते पार ती झाले साकार पुंडलिक। पुराणासी वाढ श्रुती नेनते पार ती झाले साकार पुंडलिक। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। तुका मने जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग। तुका मने जाते सनकाधिक ध्यात हे आमुचे कुलदैवत पांडुरंग। आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे। ते समचरण साजिरे विठेवरी पहाभिमतिरी विठ्ठल रूप। ते समचरण साजिरे विठेवरी पहाभिमतिरी विठ्ठल रूप। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रम। तया आठवितम पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी।
सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरिवतं सरसि नशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरया श्वेतपद्मासनं या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम् मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत्कृपातम वंदे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पदे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलौकिकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां पातकनाशनं ध्यात्वा निरुत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां पातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई
नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायण वेद पारायण, लक्ष्मी नारायण सत्यनारायण. ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण. ओम नमो नारायण. विष्णु नारायण, राम नारायण, कृष्ण नारायण, हरि नारायण, विठ्ठल नारायण, पांडुरंग नारायण. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरम, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम। ओम 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 श्री राम जय जय राम। जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग ओवी 375 ते 400। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासो अवधारी जोजे। हा विषयाते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची आधारणी देखे। तरीही ये घालोनी मुखे जीवितासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी। सुखे धृतीची आधवळारे बुद्धी नादे। बुद्धी धैर्या होय वसोटा तरी मनाते अनुभवाची वाटा। हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी। याही एके परी प्राप्ती आहे विचारी। हे न ठके तरी सोपारी अनिक ऐके। आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला। जैसा कृत निश्चयाची बोला बाहेरा नोहे। जरी तुले चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे। नाही तरी घालावे मोकलोनी मग मोकलीले जेत जाईल। ते तुनी नियमोची घेऊन येईल। ऐसेनी स्थैर्याची होईल सावियाची की। पाटी के तुले निये के वेळे तया स्थैर्याचे निमेळे। आत्मस्वरूपा जवळे येईल सजे तया ते देखोनी अंगा घडेल। तेत अद्वैत द्वैत बुडेल तया ते देखोनी अंगा घडेल। तेत अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐकते जे उघडेल। त्रैलोक्य हे आकाशी दिसी दुसरे ते आब्रजई वीरे। तै गगनची का भरे विश्व तैशे। जैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होये। ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे। या स्वपया योग स्थिती उकलू देखिला गाभूती। संकल्पाची या संपत्ती रुसोनिया।
ते सुखाचे निसंगाते आले परब्रह्म आतोते ते तलवान जैसे जळाते सांडून तैसे होयती मेळी मग साम्य रसाची रावळी महासुखाची दिवाळी जगेशी दिशे ऐसे आपले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी हे पारता नागवे तरी आण ऐके तरी मी तव सकळ देही असे यत विचारू नाही आणि तैशेची माझ्या ठाई सकळ असे हे आयुष्याची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे पेय तुले व्हावे गा यरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्व भूती अभिन्ना माते भजे भूतांचे नि अनेकपणे अनेक नोहे अंत करणे केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जम मग तो एक हामिया बोलता दिसत से माया यरवी न बोलिजे तरी धनंजय तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकिता पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझे जैसा उदकाचे नि आयुष्य रसू का गगनाचे नि माने अवकाशू तैसा माझे नि रूपे रूपसू पुरुष तो गाम जेने ऐक्याची ये दिटी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकम का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसे सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेने ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली ऐशी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जयाम तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पाकैशेनी आडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पाकैशेनी आडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 36 भाग 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः शरण रिघोनी श्री रघुपती प्रेमे अर्पिल्या सीता सती अर्थ स्वार्थ परमार्थ प्राप्ती हे परमयुक्ती ऐके पाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संताची आय त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तू जंजना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसी वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उदारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 36व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। भगवान परमात्मा जगाचं जगजीवन रघुकुळामध्ये अवताराला आलेले श्री रघुपती श्रीराम त्या श्रीरामांना शरण जाण्याविषयी विभीषण महाराज राजा रावणाला सांगतात। विभीषण महाराज म्हणतात राजा रावणा श्री रामरायांना शरण जावं प्रेमानं त्यांची सीता त्यांना परत द्यावी यातच आपलं भलं आहे चांगलं आहे उत्तम आहे म्हणजेच अर्थ आहे स्वार्थ आहे आणि परमार्थ आहे ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची युक्ती मी तुला सांगतो तू ऐक बाबा। माझी नायकता युक्ती तुझ जिरे नाशिता सती गर्वे मरसी लंकापती प्रतिज्ञा निश्चिती हे माझी जर माझं तू नाही ऐकलं तर राजा रावणा तुला लवकर मरावं लागेल। गर्वानं मरण्यापेक्षा जीवन हे फार सुंदर आहे स्वच्छ वागून चांगलं वागून नाव कमवून जगून मरण्यामध्ये आनंद आहे नाहीतरी आले किती गेले किती संपले भरारा अशी अवस्था व्हायला नको। म्हणून मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतोय की माझी गोष्ट ऐकावी नाही ऐकली तर ही सीता सती तुला पचणार नाही असं राजा रावणाला विभीषण महाराज बोलतात। तुम्ही सांडिले मी मेलो म्हणून आता सूर्योदय येतवे उरले कोण खुंटली स्वहिताची शिकवण श्रीराम शरण मी जातो। विभीषण महाराज राजा रावणाला म्हणतो आत्ताच राजा रावणा तू सभेमध्ये बोललास ना की आपल्यासाठी विभीषण मेलाय म्हणून समजा विभीषणाचा आपला घटस्फोट समजा विभीषण आपला नाही आपण विभीषणाचं नाही विभीषणाचा आपला काही संबंध नाही हा रामरायाच्या पार्टीला मिळालेला आहे विरोधकाला वैर्याला यश देण्याचं काम करतोय तर ठीक आहे म्हणले मी तुमच्यासाठी मेलोय ना मग आता तुमच्या जीवाभावाचा कोण आहे विचार करा म्हणले तुमचा सखा कोण आहे तुमचा जिवलग कोण आहे तुमचा आप्तेष्ट कोण आहे आता तुम्हाला कुणीही मी मेलो म्हणताय ना तर स्वहिताची शिकवण देणार नाही तुम्ही म्हणताय मी रामाला शरण जा
तर जातो म्हणले. मी रामाकडे जातो, रामाचं पाय धरतो, रामाला शरण जातो आणि माझ्या बंधूनं माझ्या भावानं केलेल्या चुकीची मी क्षमा मागतो. असं विभीषण महाराज राजा रावणाला बोलतो. श्रीराम गेलिया शरण, मी पावेन कृत कल्याण. तुम्हासी अवश्य आले मरण, श्रीराम बाण प्रतापे. मी रामरयाला शरण गेल्यानंतर माझ्या जीवनाचं सोनं होईल, म्हणजे कृत कल्याण होईल, हित होईल. पण तुम्ही जर रामरयाला शरण नाही गेला, रामाची सीता रामाला परत नाही दिली, तर रामाच्या एका बाणामध्ये तुम्ही अवश्य मराल. शरण गेलिया श्री रघुपती, चारी मुक्ती दासी होती. आनंदे व संडेल त्रिजगती, एवढी प्राप्ती श्रीरामे. रामरयाला शरण गेलं तर ज्या चार मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता, या चारी आपल्या दाशी होतील. या त्रिजगतामध्ये आनंद ओसंडून वाहेल. कारण आनंदाचा कंद विठेवरी उभा पांडुरंग, तो हा भगवान परमात्मा आपल्याला आनंदी आनंद देईल. श्रीराम मारील एकी एक, क्रिया करता नुरेल देख. मीच देईन तिलोदक, आवश्यक तुम्हाशी. विभीषण महाराज म्हणतात, श्रीरामाला उगाच तुम्ही संतापाला, क्रोधाला घालवू नका. एक तर त्याचा गुन्हा तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही गुन्हा करायला तत्पर होता, पण तो गुन्हा मान्य करायला तुम्ही तयार नाहीत. रामाला शरण जायला तयार नाहीत. मग रामाचा बाण सुटल्यानंतर कर्म, कर्ता आणि क्रिया हे सगळंच मावळून जाईल आणि मीच तुम्हाला तिलोदक देईल. तुमच्या सर्व क्रिया मला कराव्या लागतील, दुसरं कोणी करणार नाही. असं विभीषण महाराज बोलतात. ऐकोनी विभीषणाची गोष्टी, रावणा रागन माये पोटी. खडग बसवोनी मुष्टी, दात होटी चाविले. विभीषणाच्या बोलण्याचा ज्येष्ठ बंधू राजा रावणाला खूप राग आला. रागाने दात होट चावू लागला. हातामध्ये तलवार घेतली. राग एवढा भयंकर आला की तो राग व्यक्त करण्याचा प्रयत्न राजा रावण करू लागला. कारण विभीषणाने शब्द सोडले होते ना, तुमचं धन, तुमची माती, तुमची उत्तर क्रिया, तुमचा 10वा 13वा हे सगळं मलाच करावं लागणार आहे आणि मीच करणार आहे, काही काळजी करू नका म्हणजे. याचा राग राजा रावणाला खूप आला. ऐकोनी विभीषणाची मात, हृदय कोपला लंकानाथ. रागेत याकडे पाहत, जेविका कृतांत काळा अग्नी. एखादा यमकाळ असावा, कृतांत काळ असावा, अशा प्रकारे राजा रावण विभीषणाकडे बघू लागला. विभीषणाचे शब्द ऐकले, राजा रावण हृदयामध्ये खोचला गेला. विभीषणावर खूप राग आला गेला. राग राग विभीषणाकडे पाहू लागला. स्वभावे आरक्त नयन, त्यावरी होता क्रोध संपन्न. झाले लाख रंगा समान, विशंती नयन वटारिले. राजा रावण रागाला गेल्यामुळं डोळे लाल भडक झाले. डोळ्यात सगळ्या राग भरला गेला.
त्या असणाऱ्या रागाच्या वापा डोळ्यातून बाहेर पडू लागल्या, ज्याला लाल गुंजाळ म्हणतात. असे राजा रावणाचे 20च्या 20 डोळे राजा रावणानं वटारले. रागानं विभीषणाकडे पाहू लागला. नयन आरक्त कल्लोळ, डाके कापती लोक सकळ, क्रोधी नेत्री निगती ज्वाळ, झाली खळबळ सवेसी. हातामध्ये तलवार घेतलेली आहे, डोळं लाल भडक केलेले आहेत. राजा रावणाच्या 20 डोळ्यातून ज्वाळा निघू लागलेली आहेत. हे सभेतल्या सवाजनांनी पाहिलं, सगळे घाबरून गेले. सभेमध्ये एकच खळबळ माजली. बिभीषणावरी घालावया उडी, कोशाबाहेरी खड्ग काढी, विजू तेज सम परवडी, पडली झापडी सभेसी. आता बिभीषणाला संपवायचं म्हणून बिभीषणाच्या दिशेनं राजा रावण उडी घेऊ लागला. त्या म्यानाबाहेर तलवार काढली. ती तलवार चम 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 विजेसारखी चमकायला लागली. पाहणाऱ्यांचे सभेतल्या सभाजनांचे डोळे दिपले, झापडी पडली, सगळ्यांचे डोळे झाकले गेले. प्रलय मेघ गर्जे कडाडी, तेवी रावण रागे गडाडी, घाव हानावया निर्वडी, शस्त्र झाडी साटोपे. ज्याप्रमाणे म्हणले पावसाळ्यामध्ये किंवा प्रलय काळामध्ये ढग गर्जना करतात, कड 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 आवाज होतो, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, त्याप्रमाणे या बिभीषणाला शस्त्र हाणण्यासाठी अगदी निर्वाण असं राजा रावणानं साटोपानं मानलेलं आहे. ऐकता रावणाची हाक, धाके कापती सकळ लोक, बिभीषण चित्ती निशंक, न मानी धाक राम नामे. रावणानं मोठ्यानं किंकाळी ठोकली, गर्जना केली. सगळे लोक घाबरले गेले. पण बिभीषण महाराज निवांत आहेत, स्वस्थ चित्त आहेत. कारण ते श्रीरामाचा जप करतायत, श्रीरामाचं ध्यान करतायत, श्रीराम नामाचं स्मरण करतायत. त्यामुळं कुठल्याही असणाऱ्या राजा रावणाच्या भयानक दुर्धर अशा वागणुकीला अजिबात सुद्धा बिभीषण महाराज थारा देत नाहीत, घाबरत नाहीत. माझा स्वामी श्री शंकर, त्याशी मनसी राम किंकर, तरीचे दिन तुझे वक्त्र, शस्त्र सत्वर उचलिले. राजा रावण बिभीषणाला म्हणतो, तुझं तोंड लय चुरचुरू बोलतंय रे. म्हणले, अरे मी ज्याची भक्ती करतो, जो जगाचं आराध्य दैवत आहे, जो भगवान श्री शंकर आहे, त्या स्वामीला तू रामाचा सेवक म्हणतो, रामाचा दास म्हणतो. थांब म्हणले, तुझं दालपड चिरून टाकतो म्हणले, तुझा जबडा फाडून टाकतो म्हणले, तुझ्या तोंडाचे 2 भाग करतो. म्हणून राजा रावणानं शस्त्र उचललेलं आहे. उडून या आकाशात, घावो हनिता लंकानात, रावणाचा लचकला हात, श्रीराम रक्षित निज भक्त. राजा रावणानं आकाश पर्वताला उसळी घेतली. जोरात अशा प्रकारचा बिभीषणाला घाव हाणायचा. लंकेचा राजा, 10 तोंडाचा राजा रावण प्रयत्न करू लागला. पण ज्या हातामध्ये शस्त्र घेतलं होतं तो हातच लचकला म्हणले. आणि लचकल्यामुळे वेदना होऊ लागल्या, पिचकल्यासारखा वाटू लागला. हातामध्ये शस्त्र धरवेना. कारण राम भक्ताचा
रक्षण करणारा श्रीराम प्रभू आहे. चमत्कारे सुटली मुष्टी, शस्त्र गळून पडले भूपृष्ठी, रावणे धाक घेतला पोटी, गोष्टी उपराटी ते झाली. काय चमत्कार रामरायाने तिथं दाखवला. ज्या हातामध्ये तलवार घेतली, विभीषणावर रागाला गेलेला राजा रावण विभीषणाला मारण्यासाठी धावू लागला, पण रामरायांनी लीला केली. राजा रावणाचा तो हातच लचकला, पिचकला, वेदना होऊ लागल्या. नुसत्या वेदना होऊ लागल्या नाही, त्या हातातनं ते शस्त्र गळून जमिनीवर खाली पडलं. राजा रावण घाबरला गेला. कसं सगळं उलट घडायला लागलेले राजा रावणाच्या लक्षात आलं. रावणे चाचरी घावो हनिता, पडला सिंहासना खालता, राजपुरुषार्थ करुणी वृत्ता, राम रक्षिता भक्ताशी. रावण चाचरी गेला. रावणाचा तोल राजा रावणाला स्वतःला सांभाळता आला नाही. सिंहासनाच्या खाली धाड दिसा आदळला पडला. राजा रावणाचा पुरुषार्थ रामरायांनी आपल्या लीलेने वायपट घालवला, निरर्थक ठरवला आणि रामभक्ताचं विभीषणाचं रक्षण केलं. उडती रावणे खड्ग घेता, प्रस्ते धावून धरले हाता, कोपन सावरे लंकानाता, हानिल्या लाता विभीषणा. राजा रावण तेवढ्यात नाही उठला, हातामध्ये तलवार परत घेतली. एवढ्यात प्रस्थ प्रधान धावत आला, राजा रावणाच्या हाताला धरलं. हातातली तलवार प्रस्थ प्रधानानं बाजूला केली, पण राजा रावणाला विभीषणाबद्दलचा राग आवरेना झाला. फार अनावर राग झाला आणि राजा रावण विभीषणाला लाता हाणू लागला, लाता घालू लागला. रावण हाणिताची लाता, विभीषणे चरण वंदिले माथा, शरण जावया श्री रघुनाथा, सुमुहूर्तता हे माझी. राजा रावण म्हणजे थोरला भाऊ, विभीषण म्हणजे धाकटा भाऊ. थोरला भाऊ धाकट्या भावाला लाता हाणू लागला, लाता घालू लागला. विभीषण महाराजांनी आपल्या थोरल्या भावाचं, देवा समान असणाऱ्या बंधूचं, कारण थोरला भाऊ पित्या समान असतो असं शास्त्र सांगतं, देवा समान असतो असं पोथी पुराण सांगतं. म्हणून थोरल्या भावाचे पाय आपल्या डोक्याला चिटकवले, म्हणजे त्याचं दर्शन घेतलं. आणि विभीषण महाराज म्हणतात, आता रामाकडे जायला हीच योग्य वेळ आहे, हाच सुमुहूर्त आहे. कोपा चढला लंकनात, त्याची प्रहस्ते करोनी शांत, खड्ग घालो निदळा आत, बैसविला स्वस्थ सिंहासनी. रागाला गेलेल्या राजा रावणाला प्रधान प्रस्थानं शांत केलं. म्यानातली तलवार म्यानामध्ये घातली, सिंहासनावर नेऊन राजा रावणाला बसवलं. राजा रावण स्वस्थ असा सिंहासनावर निवांत बसलेले. रावणाची लागली लाथ, जेवी पर्वती वज्र प्रापात, विभीषण पडताची मूर्छित, द्वंद्व निर्मुक्त श्रीराम नामे. राजा रावणाची विभीषणाला एवढी जबरदस्त लात लागली, राजा रावणानं एवढ्या लाथा घातल्या. याप्रमाणे एखाद्या पर्वताला वज्र लागावं, पर्वताचं पीठ व्हावं, अशी विभीषणाची अवस्था झाली. विभीषण जमिनीवरती मूर्छित पडला. परंतु सुख दुःखाच्या निराळी अवस्था
रामनामाच्या सामर्थ्यावर विभीषणाची झाली. तो द्वंद्वातून निर्मुक्त झाला. म्हणतात अगाध विभीषणाची शांती, अनुमात्र क्रोध नये चित्ती, काहीच न बोल्याची दुरुक्ती, स्वस्थ चित्ती बैसला. विभीषण महाराज शांत आहेत म्हणले, अजिबात राग नाही. भावाला काही वाईट वंगाळ बोलले नाहीत. का मारतो, काय माझा अन्याय आहे, काय माझं चुकलं असं सुद्धा विचारलं नाही. तोंडातून ब्रशब्द काढलेला नाही. चांगलंही काही विभीषण बोललेला नाही, वाईटही काही भावाला बोललेला नाही. निवांत स्वस्थ चित्ती विभीषण बसलेला आहे. म्हणले सुबुद्धी सांगावी सुहृदयता, हे गोष्टी खुंटली आता, स्वस्थ असावे लंका नाता, शरण रघुनाथा मी जातो. विभीषण महाराज जाता जाता राजा रावणाला म्हणतात, बंधू राजा, 14 चौकड्याचं राज्य करणाऱ्या राजा रावणा, फार चांगलं सांगून बघितलं रे, हिताच्या गोष्टी सांगितल्या, पण नाही तू ऐकत म्हणले. आता बोलायचं सांगायचं काय शिल्लक राहिलं नाही. तू काय आता शिल्लक ठेवलं नाही. अरे भर सभेमध्ये आपल्या भावाला तू पाहिजे तेवढ्या लाता घातल्या, अपमानित केलं, भर सभेमध्ये खाली पाडून मारलं, दनादन दनादन कुत्र्यासारख्या लाता घातल्या. नाही मला राग येणार, नाही मी आता काही बोलणार, नाही मी आता रडत बसणार, नाही मी आता दुःख करणार. पण एक सांगू का राजा रावणा, तू म्हणतोय ना इथं आता थांबू नको, तू आमच्यासाठी मेलेला आहे. जा जा तू रामाकडे जा. रामाकडे जा म्हणतोस ना, तर मी आता रामाकडे जाईन. आता मी इथं थांबणार नाही, मी रामरयाला शरण जाईन. विभीषण बोलतो, स्वयहानोनी आलात मज तुष्टला लंकानात, स्वामी भेटेल श्री रघुनाथ, हे भाग्या प्राप्त तुझेनी. स्वयहानोनी आलात मज तुष्टला लंकानात, स्वामी भेटेल श्री रघुनाथ, हे भाग्य प्राप्त तुझेनी. राजा रावणानं मला लाथा घातल्या, नाही मला वाईट वाटत. विभीषण महाराज म्हणतात, कारण राजा रावणानं एक आपल्यावर उपकार केलेला आहे, कृपाच केलेली आहे, म्हणून त्यानं लाथा घातल्या. लाथा घातल्यामुळेच आपल्याला रामरयाला शरण जाता येईल. रामरया आपल्याला स्वामी प्राप्त होईल, जो जगाचा स्वामी. आणि राजा रावणाला तर काही लाथा हाणल्यामुळं समाधान वाटणार आहे का? एका भावानं दुसऱ्या भावाला मारलं, किती बरं वाटणार आहे हो. पण यामुळं माझं मात्र भाग्य उदयाला आलं. आता राजा रावणाच्याच सांगण्यावरून, परवानगीवरून मला रामरयाला शरण जाता येणार आहे आणि देव भक्ताची भेट होणार आहे. विभीषण रामरयाला येऊन मिळणार आहे, याचा आनंद विभीषणाला झालेला आहे. एका जनार्दना शरण राम आश्वाशील विभीषण, ते अति गोड निरूपण, श्रोती अवधान मज द्यावे. या अध्यायाची सांगता होत असताना, अध्याय कळसाला आलेला असताना, रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दना शरण, माझ्या सद्गुरूंना जनार्दन स्वामींना मी शरण जाऊन हा अध्याय संपवत असताना पुढच्या अध्यायामध्ये गोड कथा आहे. म्हणले रामरयाला विभीषण शरण जाणार आहे.
बिभीषण महाराजांना रामरया अभय वरदान देणार आहेत, आश्वासन देणार आहेत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं रामरया बिभीषणाला सांगतील. ते अतिशय गोड निरूपण आहे, गोड कथा आहे. श्रोत्यांनी लक्ष देऊन ती कथा पुढील भागामध्ये श्रवण करावी. तरी एकलेनी अवदान देईजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर उघड माझे, माऊली म्हणतात ना. कारण श्रोत्यांनी तुम्ही लक्ष दिलं तरच रामायण तुम्हाला कळणार आहे. म्हणून रामायणाची कथा ऐकण्यासाठी तुमचं लक्ष, तुमचं अवधान कथेकडे असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही द्याल ही विनंती करून हा अध्याय एकनाथ महाराज संपवतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकाया बिभीषण अपमानो नाम षट्त्रिशन्ति तमाध्याय गुणः. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थम, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि, हरितो जगतो नहि भिन्न वपुयती. अश्यमती परमार्थ गतीस नरो भवसागर मुद्दरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरित सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित सेविनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमची ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.